धार्तराष्ट्राचे म्हणजे धृतराष्ट्राचा पुत्र. आणि म्हणूनच जेव्हा एखाद्या नामाला तद्धित प्रत्यय लागतो त्यावेळेस त्याचं रूप पूर्वस्वराला वृद्धी होऊन ध्रुव याचं धार असं बनलं गेलं आणि धार्तराष्ट्राचे. हे कशासाठी सांगत आहे मी? कारण आमचा जो पवित्र ग्रंथ आहे दृष्टांत, त्यामध्ये एक पूर्वीच्या प्राचीन प्राध्यापकांनी त्याचा अर्थ असा केला की दृष्टांताला केशिराज व्यासांनी दार्ष्टांतिक म्हटलेलं आहे ते चुकीचं आहे. पहा, PhD झालेले डॉक्टर असतात पण ज्यांना संस्कृतचं अंग नसलं म्हणजे काहीतरी बोलून देतात. आणि तो आमचा पवित्र ग्रंथ आहे. त्यांनी सांगितलं ते तिथं काय पाहिजे, द्राष्टांतिक पाहिजे. आणि त्यानं द्राष्टांतिक म्हणल्यामुळं काय झालं की ती प्रथाच पडून गेली द्राष्टांतिक म्हणण्याची. द्राष्टांतिक हा शब्द शुद्ध चुकीचा आहे. दार्ष्टांतिक हाच शब्द शुद्ध बरोबर आहे. पहा, धार्तराष्ट्रस्य, तसं ते त्या ठिकाणी दार्ष्टांतिक असं पाहिजे. परब्रह्म परमेश्वर भगवान श्रीकृष्ण यांच्या परावाणीतून निसृत झालेल्या या ब्रह्मविद्या वाणीला व्यासांनी आपल्या शब्दामध्ये गोवलेला आहे. तर कालचा जो विषय होता, शंख कोणी कोणता फुंकला, आणि आता यानंतर हा जो विषय येणार आहे की दोघांनीही दोन्ही बाजूनी शंख फुंकल्यानंतर आता शस्त्र प्रक्षेपण करायचं आहे. कोणीतरी अगोदर एकानं शस्त्र प्रक्षेपण करावं आणि मग पुढीलानी करावं. पण तत्पूर्वी अर्जुनाला असं आठवलं की मी कोणासोबत युद्ध करावं, कारण तो धनुर्योद्धा होता. दुर्योधनासोबत करावं तर तो गदायुद्धामध्ये पारंगत होता. मग धनुर्युद्धेमध्ये द्रोणाचार्य होते, भीष्म होते. म्हणून तो भगवान श्रीकृष्णांना विनंती करतो की मला कुणासोबत युद्ध करायचं आहे, यासाठी मला या सैन्याचं निरीक्षण करू द्या. आणि आता तोच निरीक्षणाचा भाग 8 श्लोकामध्ये याच्यात प्रतिपादित केलेला आहे. तो असा: अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वज प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडव. महीपते, हे राजा, अथ कपिध्वज पांडव म्हणजे संजय अर्जुन म्हणत आहे की हे राजा, अथ म्हणजे यानंतर, महीपते कपिध्वज म्हणजे ज्याच्या रथावर ध्वज आहे आणि तो ध्वज ज्याने धारण केलेला आहे, धरलेला आहे, असा तो ध्वज कपिध्वज. चित्रामध्ये दाखविल्या जातं की तो रथावर बसलेला आहे, असं नाही आहे. वास्तविक तो त्या ध्वजाच्या बुडाशी बसलेला आहे आणि ध्वज धरत आहे. कारण कपिध्वज, कपीने ध्वज धरलेला आहे. का धरलेला आहे त्याच्या मागे एक कथानक आहे की अर्जुनाचं आणि या हनुमानाचं बोलण्यामध्ये एकमेकाची आत्मप्रौढी दाखविण्यामध्ये त्या दोघांमध्ये शर्यत लागली गेली. सुरुवातीला यांनी सांगितलं म्हणजे एकमेकाची हिनावणी की काय, तू ज्याची सेवा करत होता त्यानं काय केलं, दगडाचा सेतू बांधला. पण बाण जर असते तर माझ्यासारख्यानं बाणाचा सेतू मी बांधून दाखवू शकतो. आणि असं म्हटल्यावर त्याला थोडी ईर्ष्या वाटली की मी ज्यांचा सेवक आहे त्याच्यापेक्षा हा फारच मोठा झाला का. तो म्हणे तू बांधलेला बाण मी मोडू शकतो.
बोलण्यामध्ये त्यांनी मग स्वर्गाला शिडी लावून दिली बाणाची अर्जुनानं. आणि हनुमानानं काय केलं की ती शिडी उडी टाकून मोडून दाखवली. मग शर्यतीच्या अगोदर अशी शर्त होती, जो हारेल त्यानं काय करावं. तर अर्जुनाने सांगितलं मी आत्महत्या करेल. हनुमान म्हणाला मी जर हरलो मी तर चिरायू आहे, पण मी तुझा आयुष्यभर तुझा दास बनेल. आणि मग त्यांनी मोडल्यानंतर अर्जुनानं शरण रचायला सुरुवात केली आत्महत्या करण्यासाठी, आपण हरलो म्हणून. पण भक्ताचा कैवारी भगवान श्रीकृष्ण तिथे अचानक उपस्थित झाले आणि म्हटले काय चाललंय. आता ही शर्यत त्या दोघांमध्येच होती. तेव्हा अर्जुनानं सांगितलं आमची अशी अशी शर्यत झाली, त्याप्रमाणे मी हरलेलो आहे, मी आता माझं शरण रचित आहे. पण भगवान श्रीकृष्ण म्हणाले याला साक्षीदार कोण, साक्ष असल्याशिवाय गोष्ट पूर्ण होत नाही. असं म्हटल्यावर अर्जुन अडकला. त्यांनी हनुमानाकडे पाहिलं. हनुमानाला आपला गर्व जागृत झाला. असं आहे का म्हणे, लाव म्हणे पुन्हा एकदा शेळे, तूच साक्षीला राह म्हणे, दाखवतो मोडून. आता हा गर्व अडला. हनुमानाने त्याला पुन्हा दुसऱ्यांदा संधी दिली. याने पुन्हा स्वर्गाला शिडी लावली आणि भगवान श्रीकृष्णांनी भक्ताचा रक्षक त्यांनी त्या शिडीच्या खाली अदृश्य रूपानं सुदर्शन चक्र लावलं. आता यावेळेस त्याला वाटलं ही शिडी नुसती मोडायची नाही, तर हिच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करून टाकायच्या. म्हणून त्यानं 2 हातावर 2 पर्वत घेऊन खूप मोठ्या दुरून आवेशानं येऊन उडी मारली. आणि जशी उडी मारली तसंच स्प्रिंगसारखा तो उसळला आणि घायाळ होऊन खाली पडला. आता मात्र पंचायत झाली. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण साक्षीला होते. त्यांनी सांगितलं होतं आता साक्षीला धरून शर्यत लावली. आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, ठरल्याप्रमाणे मी तुझा दास आहे, बोल म्हणे काय तुझी मदत करू म्हणे. त्यांनी अर्जुन म्हणाला मी दुसऱ्याच्या ताकदीवर लढणारा नाही, दुसऱ्याचे ऐश्वर्य, मी स्वतः क्षत्रिय आहे, मी स्वतःच्या शक्तीवर स्वतःच्या ऐश्वर्यावर युद्ध करत असतो. मग तू काय करतो, तर तू फक्त माझा ध्वज धरून ठेव बस. म्हणजे ध्वज धरण्याचं काम हे हनुमानाकडे दिलं होतं. आणि म्हणून जुन्या जर प्राचीन गीता पाहिल्या तर तो त्या रथाच्या ध्वजाच्या बुडाशी बसलेला होता. परंतु काही काळानंतर बदल होऊन त्याला ध्वजावर बसवलं. आता कदाचित तो स्वाभिमान बी असतो, आपला देव खाली कसा बसू द्यायचा, म्हणून तोही चित्र काढणाराचा प्रकार असू शकतो. परंतु तो सेवक बनलेला आहे. पूर्वी तो दाशरथी रामाचा सेवक होता, आता मात्र तो अर्जुनाचा सेवक बनलेला आहे. तर अशा प्रकारे कपी ध्वज, ज्याचा ध्वज कपीने धरलेला आहे म्हणून त्याला कपिध्वज असं म्हणतात. तर हा कपिध्वज पांडव व्यवस्थितान धार्तराष्ट्रान दृष्ट्वा, या सगळ्या पांडवांना, कौरवांना आणि पांडवांना अगदी आपापल्या युद्धसमयीच्या रणांगणावर शस्त्र टाकण्यास सज्ज असलेल्या असं त्यांना पाहून तदा शस्त्र संपाते प्रवृत्ती, त्यावेळेस युद्ध शस्त्र टाकण्याच्या वेळी, कारण मी अगोदरच म्हटलं शंख फुंकल्यानंतर आता शस्त्र प्रक्षेपण करण्याची वेळ आलेली होती. पण त्यावेळी धनु उद्यम्ये ऋषिकेशम, आपलं धनुष्य उचलून भगवान श्रीकृष्णाला इदम वाक्यम आह, अर्जुन असं म्हणाला. वज्र आह अच्युत, हे श्रीकृष्णा अच्युत. अच्युत म्हणजे हे श्रीकृष्ण. अच्युत काय म्हणतात, कारण च्युत वृक्ष म्हणजे आम्रवृक्ष, कारण त्याच्यामध्ये ज्यावेळेस फुलोरा येतो त्यावेळेस बारीक तुषार ते उडत असतात, म्हणून त्याला च्युत वृक्ष असं म्हणलं जात असतं. आणि च्युत म्हणजे पतन होणे, ज्याच्या प्राप्तीला गेल्यानंतर पतन नाही असा तो श्रीकृष्ण म्हणून अच्युत. हे श्रीकृष्णा मे रथम उभयो सेनयो मध्ये स्थापय,
माझा रथ दोन्ही सैन्यामध्ये नेऊन उभा कर. कारण भगवान श्रीकृष्ण सारथ्य स्वीकारलेलं होतं. अशा प्रकारे त्यांनी त्याला भगवान श्रीकृष्णांना आदेश दिला की माझा रथ दोन्हीच्या मध्ये नेऊन उभा करा. आणि आता पुढे तो सांगणार आहे की मी निरीक्षण करणार आहे. काय म्हणता? वज्र हां, भेदू शकत नाहीत एकमेकाला. हो, बरोबर आहे ना. मग मग ते सुदर्शन आणि इंद्राचं वज्र हां हे कधी समोर आलं का? कधी असं? हां, पुराणामध्ये आहे 3.5 वज्र एकत्र आल्यानंतर, हां, नाही का? काय 3.5 वज्र म्हणजे त्या जो घोडीच्या रूपामध्ये होता तो त्याचा उद्धार होणार होता. त्याचा उद्धार होणार होता. 3.5 वज्र ज्यावेळेस एकात येतील त्यावेळेस तो जो शापित विग्रह होता त्याला मुक्तता मिळणार होती. अच्छा, असं होतं ते कारण त्याचं. म्हणून ते पुढे योग आलेला आहे 3.5 वज्राचा. तर आता या ठिकाणी फक्त हे दोघंच जण आहेत, हनुमान आणि सुदर्शन. तर अशा प्रकारे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना आपला रथ दोन्ही सैन्यामध्ये उभा करावयास सांगितलेला आहे. हां, यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. तर यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सयोद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. अस्मिन् रणसमुद्यमे, या रणसमुदायामध्ये कैसह मया योद्धव्यम, मी कुणासोबत युद्ध करावं? योद्धुकामान अवस्थितान येतान, युद्ध करण्याच्या इच्छा असलेल्या या सगळ्यांना यावत अहम निरीक्षे, तोपर्यंत मी निरीक्षण करतो. माझा रथ तो उभा मधोमध असावा, असा अर्जुनानं सांगितलेलं आहे. योत्स्यमानानवेक्षेऽहं येतेऽत्र समागता धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षव. दुर्बुद्धे धार्तराष्ट्रस्य, दुष्टबुद्धी अशा दुर्योधन, धार्तराष्ट्राचे म्हणजे धृतराष्ट्राचा पुत्र. आणि म्हणूनच जेव्हा एखाद्या नामाला तद्धित प्रत्यय लागतो त्यावेळेस त्याचं रूप पूर्वस्वराला वृद्धी होऊन ध्रुव याचं धार असं बनल्या गेलं. आणि धार्तराष्ट्राचे हे कशासाठी सांगत आहे मी? कारण आमचा जो पवित्र ग्रंथ आहे दृष्टांत, त्यामध्ये एक पूर्वीच्या प्राचीन प्राध्यापकांनी त्याचा अर्थ असा केला की दृष्टांताला केशिराज व्यासांनी दार्ष्टांतिक म्हटलेलं आहे, ते चुकीचं आहे. पहा, PhD झालेले डॉक्टर असतात, पण ज्यांना संस्कृतचं अंग नसलं म्हणजे काहीतरी बोलून देतात. आणि तो आमचा पवित्र ग्रंथ आहे. त्यांनी सांगितलं ते तिथं काय पाहिजे? द्राष्टांतिक पाहिजे. आणि त्यानं द्राष्टांतिक म्हणल्यामुळं काय झालं की ती प्रथाच पडून गेली द्राष्टांतिक म्हणण्याची. द्राष्टांतिक हा शब्द शुद्ध चुकीचा आहे. दार्ष्टांतिक हाच शब्द शुद्ध बरोबर आहे. पहा, धार्तराष्ट्रस्य, तसं ते त्या ठिकाणी दार्ष्टांतिक असं पाहिजे. आणि मग माझ्या दृष्टांत स्तोत्रामध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे. कोणत्या प्राध्यापकांनी कसं म्हटलं त्याचं संशोधनामध्ये. आणि आमच्या याच्यामध्ये आम्हाला असं वाटत होतं की आमचे जे काही साधनवंत असतात काही, त्यांना असं वाटतं काय की एवढा मोठा PhD डॉक्टर झालेला आहे म्हणून आम्ही त्याच्यावर एकदमच विश्वास टाकतो. जे गृहस्थाश्रमी असतात त्यांना मुळात एक श्रद्धा नसते. त्यानंतर श्रद्धेतून म्हणलेले शब्दात आणि त्याच्यानंतर त्याच्या मागचा असलेला दृष्टिकोन. वास्तविक केशिराज व्यास हे संस्कृतचे पंडित होते. तो विचार जर केला तरी तो दार्ष्टांतिक शब्द शुद्ध होता बरोबर, परंतु या प्राध्यापकांचं संशोधन आहे
आणि म्हणून त्यांनी दृष्टांत ह्याच्यामध्ये त्यांनी द्राष्टांतिक म्हणून सर्व शब्द तो रूढ करून टाकला समाजामध्ये. तर त्याला हे बघ गीतेत उदाहरण आहे धार्तराष्ट्राचे. तर धार्तराष्ट्र धृतराष्ट्राचा पुत्र, तर तो दुर्योधन त्यानं युद्धे म्हणजे युद्धामध्ये प्रिय चिकीर्षव ये येते म्हणजे प्रिय चिकीर्षव, प्रिय चिकीर्षव. चिकीर्षव हे रूप कसं बनलेलं आहे? कारण हे क्रू धातूचं इच्छार्थक काय केलेलं आहे? विशेषण केलेलं आहे, इच्छार्थक विशेषण. आणि त्यामुळं त्या क्रू धातूला सन प्रत्यय लागला गेला आणि चिकीर्षव हे बहुवचन आहे. चिकीर्षु असा शब्द बनतो. जसं ज्ञान असलं, ज्ञान धातूचं इच्छार्थक काय होईल? जिज्ञासा म्हणजे ज्ञान मिळविण्याची इच्छा, किंवा ज्ञान मिळविण्याची इच्छा असलेला विशेषण असेल तर जिज्ञासू असं होतंय आणि त्याचं बहुवचन जिज्ञासव. किंवा क्रियापद असेल तर जिज्ञासती असं होत असते. म्हणजे हे सन प्रत्यांत शब्द बनतात संस्कृतमध्ये. प्रिय चिकीर्षव ये येते, त्या युद्धामध्ये दुर्योधनाचं हित चिंतणारे हे सगळे अत्र समागता इथं आलेले आहेत. योत्स्यमानान त्या युद्ध करण्याची इच्छा असलेल्यांना अहम आवेक्षे मी पाहतो, असं अर्जुनानं आपलं मनोगत भगवान श्रीकृष्णापुढे व्यक्त केलेलं आहे. आता हे दृश्य संजय पुन्हा आणखीन धृतराष्ट्राला सांगत आहे. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् स्थापयित्वा रथोत्तमम्. भीष्मद्रोणा प्रमुखत सर्वेषांच महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिते. भारत हे धृतराष्ट्रा, गुडाकेशेन एवं उक्त. गुडाकेश म्हणजे अर्जुनानं असं म्हटल्यावर, आता अर्जुनाला काय म्हटलेलं आहे? गुडाकेश. गुडाकेश म्हणजे काय? वास्तविक गुडाक म्हणजे निद्रा आणि त्याचा ईश म्हणजे मालक. निद्रेला जिंकणारा, निद्रा आपल्या अधीन करणारा असा तो गुडाकेश. आता याचा संदर्भ अर्जुनाच्या नावाशी कसा जुळतो? गुडाकेश, कारण हे विशेषणात्मक नाव आहेत. तर तेव्हा गुडाकेश म्हणजे निद्रेला जिंकणारा. निद्रेला जिंकणारा कोण असतो? घोडा. घोडा कधी झोपत नाही, फक्त एक पाय उचलतो बस. तो पाय उचलला त्याची झोप होते, दुसरा पाय उचलतो, तो झोपत नसतो. त्या पाय उचलणं आणि उभं राहणं जाग्यावर ही त्या घोड्याची झोपण्याची पद्धती आहे. त्याचा झोपेवर संयम असतो. आता त्या घोड्याचा ना अर्जुनाशी काय संबंध? तर प्राण्यांमध्ये घोडा हा नर असतो. प्राण्यांमध्ये घोडा हा नर असतो. नर म्हणजे आपण जसं आहोत, आपण सुद्धा माणूस आहोत, पण नरत्व नाही आपल्या ठिकाणी. कारण का नाही? आपल्याला छातीवर काळा डाग असतो आणि म्हणून प्रत्येक प्राण्याला, बैल जरी असला तर त्याला छोटी तरी कास असते, परंतु घोड्याला कास नसते आणि म्हणून घोड्याला नर असं म्हटलेलं आहे. आणि अर्जुन हा नर होता, त्याच्या छातीवर काळे डाग नव्हते, म्हणून अर्जुनाला नर म्हणलं जात होतं. आणि म्हणून ते दृष्टांत त्याला दिलेला आहे गुडाकेश. तर गुडाकेशेन एवं मुक्त, अर्जुनाने असं म्हटल्यावर ऋषिकेश उभयो सेनयो मध्ये, मग भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्ये भीष्मद्रोण प्रमुखत, कारण दोन्ही धनुर्योद्धे आहेत, त्या भीष्म आणि द्रोणांच्या समोर सर्वेषां महीक्षिताम, अगदी सगळ्यांचं राजांच्या समोर रथोत्तमम स्थापयित्वा,
आपला हा मोठा रथ, उत्तम रथ त्यांच्यापुढं उभा करून उवाच म्हणाले. आता पहा, स्था धातूचा अर्थ होतो थांबणे. आता त्याला उभा करून कसा अर्थ निघाला? थांबून म्हणायला पाहिजे होतं. नाही, हे प्रयोजक रूप आहे. याच्यामध्ये स्वतंत्र लघु सिद्धांत कौमुदी एक स्वतंत्र प्रकरण आहे त्याचं. आणि म्हणून स्थापयित्वा हे ते प्रयोजक रूप आहेत. अय पय त्याला बधी येत असतं. इथं आकारांत धातू असल्यामुळं पय आलंय. स्थापयित्वा इति उवाच असं म्हटलेलं आहे. पार्थ, अर्जुना, समवेतान एतान करून पश्य. हे बघ, पाहून घे तुला काय पाहायचं तर. रथ मधोमध नेऊन उभा केला आणि अर्जुनाला आदेश दिला, अर्जुना तुला कोणाला पाहायचं तर पाहून घे. भीष्म आणि द्रोणांच्या समोर उभा केला. आणि तसंच इतर राजांच्याही समोर किंवा इतर राजांच्या साक्षीनं. सर्वेशांचं तत्रापश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष स कौन्तेय सर्वान् बन्धून् अवस्थितान्. अथ पार्थ, मग अर्जुनानं तत्र उभयो अपि सेनयो, त्या दोन्ही सैन्य पक्षामध्ये स्थितान उभे असलेले पितॄन् पितामहान आचार्यान. पितृन् म्हणजे आपले काके वगैरे, आणि पितामहान आजे पंजे, किंवा आचार्यान म्हणजे गुरु जसे द्रोणाचार्य वगैरे होते, किंवा मातुलान म्हणजे मामे, भ्रातॄन् भावंड, पुत्रान म्हणजे मुलांना म्हणजे चुलत भाऊ आमके भाऊ, त्याचप्रमाणे पौत्रान नातवंडांना, तथा सखीन त्याचप्रमाणे आपले मित्रवर्ग, आणि श्वशुरान सुहृद एव सासऱ्यांना, आणि सुहृद अपश्यत आपल्या मित्रांना पाहिलं. आता या ठिकाणी तुम्हाला असं दिसत असेल, सखीन म्हणजे मित्र आणि सुहृद म्हणजे मित्र. सुहृदचं अनेक वचन सुहृद, सखीचं अनेक वचन सखीन. आता सखा तरी मित्र आणि सुहृद तरी मित्र, दोन शब्द का आले? याचं कारण असं आहे, सखा म्हणजे मित्र आणि सुहृद हा नुसता मित्र नसतो, हितक्ष मित्र असतो. तो सांगतो नाही ह्या गोष्टी अशाच पाहिजे, मित्र असेल तर त्याला तो सल्ला देतोच. म्हणून सुहृद हा हितक्ष मित्र मानला जात असतो. आणि पुढे कृपया परयाविष्टो विषीदन्नीतमब्रवीत्. अर्जुन उवाच. थांबा. अवस्थितान तान सर्वान बंधून, उभ्या असलेल्या त्या सगळ्या बांधवांना समीक्ष म्हणजे पाहून. स कौंतेय, तो कुंतीपुत्र अर्जुन, परया कृपया आविष्ट, अत्यंत केविलवाणी तो काय झाला? व्याकुळ झाला. आविष्ट करुणेनं व्याकुळ झाला. विषीदन, आणि त्याला मात्र आता दुःख राहवण झालं, कारण आजे पंजे नातवंड समोर उभे आहेत युद्धाला, आणि तो शोक करीत इदम अब्रवीत, तो अर्जुन आता बोलायला लागलेला आहे. पौत्रान म्हणजे नातवंड की नातवंडासारखे. आता जे भावाचे मुलं असतात त्यांना नातवंडच म्हणतात. मग तसं वाटत नाही रणभूमीवर. आता यांचे भावाचे पोर आता बघा, कौरव कोण होते? भाऊच होते, हा ना. मग त्यांचे मुलाचे मुलं कोण पडणार? याचे नातवंडच म्हणून. नाही म्हणजे दुर्योधनाचं पोरग त्याचं पोरग एवढं ते तिथं रणभूमीवर दिसत नाही ना. मग दुर्योधनाचे मुलं होते ना. अच्छा.
आणि दुर्योधनाची मुलं आता पहा, पंडू आणि धृतराष्ट्र भाऊ आहेत, त्याची ते मुलं आहेत, त्याच्यामुळे ते मुलाची मुलं झाले ना म्हणून. इकडे घटोत्कच होता ना. हा ते तर मग अशा प्रकारे ते सगळं पाहून ममतेनं पहा, संसारामध्ये हीच मोठी अडचण आहे की परमार्थ आणि संसार. संसारामध्ये असं म्हणतात मुलाबाळावर प्रेम करावं, सगळं हे करावं, आणि अध्यात्म सांगते की जेवढं तुम्ही प्रेम करसाल तेवढे तुम्ही मायेनं जखडले जासाल. माया ही फार विचित्र आहे आणि त्या मायेनं जखडल्यामुळे दुःख होत असतंय. जर तुमच्या ठिकाणी माया नसेल, ममता नसेल तर दुःखच होत नाही. आणि म्हणूनच जे साधू आहेत ते मात्र सर्व संबंधियापासून अगदी पूर्णपणे तोडून बाजूला होतात. समाजाला असं वाटतंय हे काय पद्धत आहे का, बायका पोरं सोडून दिले, निघून गेले. परंतु अध्यात्माचं जर तुम्हाला साध्य साधवायचं असेल तर त्यासाठी त्याला पहिले ममता तोडावी लागेल, अगदी घरातूनच. म्हणून अध्यात्मात आणि परमार्थामध्ये म्हणजे परमार्थ आणि ऐहिक या दोन्ही गोष्टीमध्ये हाच फरक आहे. परंतु परमार्थ हा असा असतो की त्याला बी सांभाळून घ्यायचं असतं, आणि म्हणून ते सुद्धा सांगतात ठीक आहे ठीक आहे. पण जेव्हा प्रत्यक्ष संन्यास घ्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र त्याला ते संबंध तोडावे लागतात. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयोत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यते वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. कृष्ण म्हणजे हे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण याचा कोशकार व्याख्या काय करतात पहा. सरळ शब्दाचा अर्थ कृष्ण म्हणजे काळा, नाही का, जसं घनश्याम, नाही का. श्याम म्हणजे काय आणि श्याम म्हणजे काय. श्याम शला ये जोडून काना देऊन श्याम, आणि शला काना देऊन श्याम, या दोन शब्दात काय फरक पडतो. या दोन्ही शब्दाच्या अर्थामध्ये भेद आहे. पहा, ज्यावेळेस तद्भव शब्द असेल तर त्यावेळेस मोठी अडचण येते, पण तत्सम शब्द जेव्हा ते दोन्ही समोरासमोर उभे येतात त्यावेळेस आपल्याला जर भेद नाही कळाला तर त्याचा अनर्थ होत असतो. जसं परीक्षा, मराठीचा नियम आहे पुढं जोड अक्षर आलं तर मागचं अक्षर ऱ्हस्व करावं, आणि म्हणून परीक्षाचा पुढं क्ष हा जोडाक्षर असल्यामुळं र ला ह्रस्व करतात. या ठिकाणी ह्रस्व करणं चुकीचं आहे, कारण तो तत्सम शब्द आहे. तत्सम शब्दाला मराठीचा नियम लागू होत नसतो, आणि नेमकी तीच अडचण पूर्णपणे न कळल्यामुळं अशा बऱ्याच ठिकाणी चुका होतात. वास्तविक परीक्षा जर ह्रस्व जर केलं तर त्याचा अर्थ होतो परितः क्षीयते इति परीक्षा, सगळ्या बाजूंना नाश केलेली म्हणजे कॉपी परीक्षा. म्हणून त्याला दीर्घईकार पाहिजे, म्हणजे परितः ईक्षते, सगळ्या बाजूनं त्याचं निरीक्षण केलं गेलं ती परीक्षा, असा अर्थात बदल होत असतो. इथं सुद्धा हा जो शब्द आलेला आहे कोणता आलेला आहे, हा कृष्ण आले का, कृष्ण शब्द श्याम श्याम, हा श्याम श्याम, श्याम शब्दाची गोष्ट. जर घन श्याम शला जर काना देऊन दिला तर तो श्रीकृष्ण अर्थ होणार नाही, सायंकाळ अर्थ होते. श्याम का समय वखत हुआ, ती सायंकाळला श्याम म्हणतात, शला काना श्या. पण जर शला ये जर जोडला तर श्याम म्हणजे श्रीकृष्ण, सावळा असा अर्थ होतो. म्हणजे आपले नाव आपल्याला माहिती नसतात, कधी कधी आपण कसेचे कसे लिहून टाकतो, पण त्याचा ते तत्सम शब्द आहे, तद्भव नाही. तद्भव शब्द हा प्राकृतात येतो, मराठीत येतो. तत्सम शब्द जशाला तसाच तो चालतो, संस्कृत असो नाही तर मराठी असो, त्यात बदल होत नाही. ते आपला संस्कृत विषय चालला ना. मग साम शब्द सायंकाळवाचक म्हणण्यापेक्षा त्याचा आपण संस्कृतमध्ये अर्थ सांगितला तर बरं होईल. साम वेद जसं, हा साम म्हणजे गायन करणे असे, तो अर्थ वेगळा आहे. सस्याचा स, तो सस्याचा स आहे. इथं शहामृगाच्या शेवर चाललेले आहे, बरोबर आहे. साम जर म्हटलं तर ते काय झालं मग, गायन कळ्याचा साम म्हणतात त्याला. तर
घनश्याम आणि घनश्याम. तसं आता कृष्ण, कृष्ण शब्दाचा अर्थ काय होतो? सरळ सरळ काळा सावळा. परंतु आता इथं भगवान श्रीकृष्णाला त्याच्या ज्ञानाच्या माध्यमातून अर्थ कसा करतात कोशकार? असं म्हणतात, कृषीर भूवाचक शब्द. आमचे पूर्वज काय म्हणतात? कृषीर विलेखने धातू ज्ञानाशी वाचक. ही त्या कोशामधली जशाला तशी व्याख्या त्यांनी ठेवली. कृषीर विलेखने, कृषीर हे विलेखने म्हणजे ज्ञानामध्ये असा अर्थ आहे त्याचा. परंतु जेव्हा शब्दस्तोम महानिधी हे व्याकरणकार काय म्हणतात? कृषीर भूवाचक शब्द म्हणजे सत्ता, व्यापकत्व या अर्थामध्ये तो आहे. आणि पुढे काय? कृष्ण नश्च निर्वृत्तीवाचक, त्याच्यातून तो अलिप्त आहे म्हणजे व्यापक असून वेगळा आहे असा त्याचा अर्थ करतात. कृषीर भूवाचक शब्द नश्च निर्वृत्तीवाचक द्वयोरपी परम ब्रह्म कृष्ण इत्ते भिधीयते. दोन्ही मिळून जो बनलेला आहे त्याला कृष्ण असं म्हणायचं असतं. म्हणजे जो व्यापक पण आहे आणि त्या जगातून सगळ्या अलिप्त पण आहे. कमळाचं पान पाण्यात जातं, पहा पुन्हा अलिप्तच राहतं. म्हणजे पद्मपत्र मिवांबसा त्याप्रमाणे कृष्ण हे श्रीकृष्णा. युयुत्सुम समुपस्थितम इदम स्वजनम दृष्ट्वा. हे देवा, युयुत्सुम पहा हे कसे आहेत रूप. युयुत्सु इच्छार्थक विशेषण. कारण युयुत्सु युद्ध करण्याची इच्छा असलेले आणि समुपस्थितम या ठिकाणी उपस्थित असलेले, युद्ध करण्याच्या इच्छेने उपस्थित असलेले. इदम स्वजनम दृष्ट्वा आपल्या या स्वकीयांना पाहून. मम गात्राणी सिदंती माझे जे गात्र म्हणजे अवयव हे कसे व्हायलेत? सिदंती गळून पडायलेत. आता वास्तविक सदसिद्ध, कारण धातूचे दोन प्रकार. एक धातू असतात विकारक आणि एक धातू असतात विकारक नसतात. ज्या धातू विकारक असतात त्याचं दुसरं रूप तयार होऊन ते व्यवहारात चालतं. जसं स्थातिष्ठ, स्था धातूचं विकारकांग काय? तिष्ठ, आणि तिष्ठवरच ते पुढं रूप चालतं. किंवा भूभव हे विकारक धातू आहेत, परंतु रम नाही, त्याला विकारक होतच नाही, रमते. म्हणजे असे दोन प्रकार असतात, एक विकारक अंग असलेल्या आणि विकारक अंग नसलेल्या. आता या ठिकाणी मम गात्राणी सिदंती, सिद्ध धातू जो आहे ना तो मुळात आहे सद धातू. सद म्हणजे बसणे, त्याचं विकारक अंग आहे सिद्ध. पण बसणेच का ना, जसं बसताना मनुष्य खाली जातो तसा अर्थ त्याचा गळणे पण अर्थ होतो. आणि म्हणून माझे गात्र हे सगळे गळून पडायले. एकदम सहजासहजी अर्थ लक्षात येत नाही, त्याचा अर्थ होतो बसणे. मग तसं म्हणता येते माझे सगळे अवयव बसायलेत, म्हणजे बसायलेत त्याचा मतितार्थ घ्यावा लागतो. म्हणून व्याकरणाला सोबत वाक्यपदियम म्हणून एक आणखी एक व्याकरणाचं पुस्तक आहे की ते सांगतं नाही नाही, व्याकरण जरी असलं ते अर्थ जरी शब्दाचा करत असेल, परंतु वाक्यपदियम वाक्याचा आशय रोख लक्षात घेऊन त्याला तसं अर्थात घ्यावं लागतं. म्हणून व्याकरण शिकत असताना केवळ पाणिनीचं व्याकरणच नाही तर काव्यशास्त्र, काव्यशास्त्रच नाही तर वाक्य, म्हणजेच ज्याला आपण असं म्हणूया की शब्दशास्त्र आणि वाक्यशास्त्र हे अनेक प्रकारचं सगळं मिळून मग ते पूर्ण भाषेला कंट्रोल करत असतं. म्हणून सिदंती, सिदंती यावरून सांगतो शब्दाचा अर्थ बाजूला कसा सरकतो. तर मम गात्राणी सिदंती च मुखम परिशुष्यती, आणि माझ्या मुखाला काय झालेलं आहे? कोरड पडलेली आहे. म्हणजे त्याला आता त्या ममतेमुळं त्याच्या अंगामध्ये ताप भरला, तोंडाला कोरड पडली. मी शरीरे वेपथू, आणि माझ्या शरीरात कंप निर्माण होत आहे. आणि रोमहर्ष म्हणजे रोमांच, रोम म्हणजे केस. जेव्हा केस हसतात, पहा केस हसतात त्यावेळेस ते केस उभे राहतात, त्याला काय म्हणतात? रोमहर्ष. रोमहर्ष त्याला म्हणतात केसाचा हर्ष. पूर्वी असं म्हणायचे, वस्त्राला रोमशस्त्र म्हणायचे. तर रोमहर्ष जायते म्हणजे माझ्या शरीरामध्ये वेपतू आणि रोमहर्ष निर्माण होत आहे. गांडीवं स्रंसते हस्तात् त्वच्चैव परिदयते न च शक्नोम्यवस्थातुं
भ्रमतीव च मे मन. अर्जुन सांगतो हस्तात गांडीवम स्रंसते. स्रंस म्हणजे सरकणे, निसटणे. माझ्या हातातलं गांडीव धनुष्य गळून पडायला लागलेलं आहे. म्हणजे धरण्याची सुद्धा त्या कंपामुळे काय व्हायला लागलेले की तिथं त्याला तेवढी अशक्तता निर्माण होत आहे. आणि त्वक म्हणजे त्वचा. त्वचा परिदय येते, त्वचेमध्ये आग सुटलेली आहे. मी मनः भ्रमतीव, आणि माझं मन भ्रमती इव. पहा लक्षात घ्या, याच्यामध्ये फार अलंकार असतात. एव इव या शब्दामुळे फार मोठा फरक पडतो. जसं उदाहरणार्थ दिक एव अंबरम यस्य स दिगंबरम. दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे ते दिगंबर. म्हणजे दिगंबर जैन पंथात असतात. त्याचं वस्त्र काय असतंय? दिक एव अंबरम. दिशा हेच त्यांचं वस्त्र असतं. हा कोणता अलंकार झाला? कारण हे अलंकारामुळे असं झालं ना, तर याला म्हणायचं रूपक अलंकार. जर इव आलं उत्प्रेक्षा किंवा उपमा असे होतात. मग उपमा जर उपमा दिलेली असेल तर उपमा, नाहीतर उत्प्रेक्षा होत असतं. म्हणून या ठिकाणी पहा, म्हणजे याला म्हणतात अलंकृत भाषा. तर समासाचे विग्रह करत असताना इव एव हे आपण त्याला अर्थ जो अभिप्रेत आहे त्याप्रमाणे आपण करत असतो. भ्रमतीव, जणू काही भ्रमिष्ट झाल्यासारखं माझं मन. अवस्थातुम न शक्नोमी, मी त्याला धरू शकत नाही, आवरू शकत नाही. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. आताच्या सारख्या काही श्रद्धा पूर्वीच्या काळी सुद्धा होता. आताच्या कोणत्या श्रद्धा आहेत? वास्तविक तुम्हाला निसर्गतः काही वेळेला इशारे केले जातात. बाजू फडफडणं, मांजर आडवं जाणं. मग आता काही लोक म्हणतात छे हे खोटं आहे. आता तो भाग श्रद्धेचा आहे, परंतु बऱ्याच जणांना अनुभव सुद्धा आलेला असतो की हे जे सूचक आहेत नैसर्गिक, याच्यामध्ये काही तथ्य असतं. आणि ही परंपरा आजची नाही, केवळ द्वापार युगातून आहे. या ठिकाणी काय म्हणायला अर्जुन? निमित्तानी केशव. हा केशव, आधी केशव शब्द तुम्हाला समजा. केशव म्हणजे श्री, काय म्हटलंय? श्रीकृष्णाला म्हणलेलं आहे हे केशवा. त्याला केशव का बरं म्हणावं? एक असा एक श्लोक आहे, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. आता केवढी पंचायत हो. असं म्हटलंय की जसं आकाशातलं पाणी पडलेलं सागराला जाऊन मिळतं. आणि तसं कुठेही दनापट करून नमस्कार केला तरी तो श्रीकृष्णाला पोहोचतो. आता हे तर वास्तविक दृष्टांत जर पाहिला, तो जो न्याय दिलेला जर पाहिला, तुम्हाला मी त्या ह्याच्यामध्ये सांगाल न्याय दृष्टांत आणि उपमातला फरक. याच्यातला फरक पुढं त्या जे हे येणार आहे आपलं कोणतं 32 लक्षणं, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं स्पष्टपणे सांगेल की दृष्टांत कसा, न्याय कसा आणि उपमा कशी. पण ठीक आहे, आता फक्त आपण इथं एवढं पाहूया, इथं जे काही दिलेलं आहे. आणि मग तर आता या श्लोकाचा अर्थ वास्तविक सगळं आकाशातलं पडलेलं पाणी तर सागराला जातच नाही. कोणतं गटाराला जातं, कोणतं पिण्यात जातं, कोणी वाफ होऊन जातं, नाही का? जातच नाही ते. परंतु मानलं जनरल सर्वसाधारणपणे की नद्यामध्ये तो पाणी सागराला जातो. तर त्या कवीचं असं म्हणणं आहे की ते सागराला मिळतं, तसं कुठेही नमस्कार केला तर तो त्याला जाऊन मिळतो. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात? नाही म्हणतात. ते काय म्हणतात की यांती देव वृता देव आणि पितृण यांती पितृवृता भूतानी यांती भूतेजा 9व्या अध्यायामध्ये. व तुम्ही जर देवलोकांना जर समजा नमस्कार केला तो त्यांना जाईल, आणि भूतांना केतांना केला तो त्यांना जाईल, आणि पितृ म्हणजे पितृदेवता यांना जर नमस्कार केला तर तो त्यांना जाईल, आणि त्याच्यातून मला जर केला तरच तो मला मिळेल. आता केवढा फरक पडला. कुठेही केला तर कसं शक्य आहे? गीता नाही म्हणते, त्याला मान्य करत नाही. पण असो, पण जर मानलंच आपण हा श्लोक आहे, तर या श्लोकाचा अर्थ कसा? 5 शब्दामध्ये कधी कधी कसा बदल होतो. जसं उदाहरणार्थ की आता आपण फार शहाणे आहात. आता शहाणे किती चांगलं म्हटलं आपण, पण शहाणे आहात म्हटल्याबरोबर तो ओळखून घेतो की मला मूर्खात गंती केलं. तुम्ही लय शहाणे आहेत बस जागे म्हणतात. अरे त्या शब्द तर तोच आहे, अर्थ कोणीकडे गेला? असं का झालं? आणि म्हणून याला सुद्धा व्याकरणाचं ज्ञान पाहिजे. म्हणजे कसं,
अर्थ करत असताना 3 शक्तीचा वापर व्हावा, अभिधा, लक्षण आणि व्यंजना. म्हणजेच मुख्यार्थ, लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ हे 3 अर्थ असतात शब्दामध्ये. मुख्यार्थ जसा शब्द तसा अर्थ, लक्ष्यार्थ जसा शब्द तसा अर्थ नसतो, त्याच्या शेजारचा अर्थ असतो, आणि व्यंग्यार्थ तर हा असा, तुम्ही शहाणे आहात, त्याचा व्यंग्य झालं, उलट होऊन गेलं आणि ते झालं मूर्खात गणती. तर असे हे शब्द असतात. आता तुम्हाला लक्षणार्थ तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो कसा असतो. ग्रामीण भागामध्ये विहिरीवरून पाणी काढतात आणि त्याच्या घरच्या मुलाला, लेकराला विचारलं, का रे बाळा तुझी आई कुठे गेली? तो काय म्हणणार आहे? विहिरीवर गेली. आता विहिरीवर गेली, विहिरीवर जाता येते का? विहिरीवर गेली तर मध्येच पडून जाईल, नाही का? पंचायतच पडते. म्हणून त्याचा शेजारचा अर्थ की विहिरीच्या काठावरून पाणी काढण्यासाठी विहिरीकडे गेली. एवढं लंबलचक करण्यापेक्षा तुम्ही लक्षणानं समजून घ्या असं म्हणून लक्षणार्थाचा वापर करावा लागतो. आणि म्हणूनच ब्रह्मविद्याशास्त्रात आज तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आम्ही आशंका आणि पक्ष घेतो असतो, आशंका का म्हणायचं ते तुम्हाला मी त्या याच्यात सांगेल. 32 लक्षणामध्ये टीकाकार शंका करतात की आशंका करतात. परंपरामध्ये आशंका म्हणतात. आशंका का म्हणतात त्याचा त्या लक्षण रत्नाकरामध्ये उल्लेख येतोच. तर हे विषय पुढे घेऊ आपण. तर केशव, केशवम प्रतिगच्छति. लक्षण आणि व्यंजन असे 3 अर्थ असतात. मग आता केशव शब्दाचा अर्थ पहा मी कसा करतो. केशवम पतितं दृष्ट्वा, पहा, केशवम पतितं दृष्ट्वा अर्थ तुमच्या लक्षात आला. के कम जलम, कम म्हणजे पाणी, के म्हणजे पाण्यामध्ये, शवम पतितं दृष्ट्वा पडलेलं प्रेत पाहून. शब्द कोणीकडे चालला, फक्त माझ्या उच्चारण्याकडे तुमचं लक्ष गेलं असेल तर नक्कीच कळालं असेल की शवम पतितं दृष्ट्वा पाण्यात पडलेल्या प्रेताला पाहून द्रोणो हर्षमुपागत. द्रोण म्हणजे कोला, त्याला आनंद वाटला, वा 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 क्या बढिया बात हो गई. परंतु कौरवा रुदंते सर्वे, कौरव रडायला लागले. हा हा केशव कथंगत, अरे अरे श्रीकृष्णा कसा काय तू रणांगणात पडलास? आता श्लोकाचा अर्थ करावा तर श्रीकृष्ण रणांगणात पडलेच नाही आणि कौरव रडतील का हो? कौरव तर हसणारच आहेत. मग करा आता याचा अर्थ. म्हणजे हे कशासाठी मी असं उलट श्लोक दिला की त्या सर्वदेव नमस्काराला त्याला अर्थ दिला हा. तर वास्तविकता अर्थ असा आहे, पाण्यात पडलेल्या प्रेताला पाहून कोल्याला आनंद वाटला आणि कौरव म्हणजे गिधाड ते रडायला लागले. अरे अरे केशव, अरे अरे पाण्यातल्या प्रेता, कथंगत पाण्यात कसा गेलास? कारण उत्तर भारतामध्ये पाण्यामध्ये प्रेत सोडतात. पाण्यात प्रेत गेलं तर गिधाडाला बसता येत नाही, त्याच्यामुळे ते काय करते, परेशान होते. आणि कोल्याला, आणि असं जर जमिनीवर प्रेत असलं तर कोल्याचे डोळे फोडतात गिधाड, त्याला येऊच देत नाही जवळ. पण पाण्यात गेल्यावर गिधाडाचं चालत नाही आणि मग ते आरामाने कोलं पोहत पोहत जाऊन त्याला ते घेऊ शकतं. असा दोन्हीमधला फरक आहे. म्हणजे केशव या शब्दाची या अशा प्रकारे त्यांनी व्युत्पत्ती केलेली आहे आणि म्हणून त्याला मी हे उत्तर दिले. पण असो केशव, पुन्हा आणखीन मूळ विषयावर, केशव म्हणजे हे श्रीकृष्ण. इथं केशी नावाच्या राक्षसाला ठार केलेला आहे म्हणून केशव, सरळ अर्थ. निमित्तानीच पश्यामी विपरीत. हां हे का केशव निमित्तानीच पश्यामी, जी किंवा हे जे लक्षण आहेत, निमित्ताने म्हणजे लक्षणं, जसं बांजर आडवं गेलं किंवा बाजू डावा डोळा फडफडला किंवा आता हे जे माझे हाताला थरकाप त्वचेची आग व्हावी किंवा रोमांच अंगावर यावे, हे जे लक्षणं आहेत, मी क्षत्रिय आहे आणि मला असं होणं म्हणजे हे लक्षणं अशुभ लक्षणं आहेत. म्हणून निमित्तानीच विपरीतानी पश्यामी, हे लक्षणं मी विपरीत मला दिसत आहेत. नच श्रेयोनुपश्यामी हत्वा स्वजनमः. आता पश्यामी म्हणजे पाहतोच अर्थ करता येईल का? नाही, पाहण्याचा भाव घ्यायचं की दिसत आहे. पाहणे तरी तेच आणि दिसणे तरी तेच. म्हणून आहवे स्वजनम हत्वा, आहवे या युद्धामध्ये
स्वजन महत्वा, माझ्या या स्वकीयांना, भावंडांना, नातवंडांना, वडिलासारखे असलेले, आजोबासारखे असलेल्यांना हत्वा म्हणजे मारून, श्रेय असं अनुपश्यामी, मला माझं कल्याण होईल असं दिसत नाही. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च, किं नो राज्येन गोविंद, किं भोगैर्जीवितेन वा. वाचन करताना सुद्धा संस्कृत शास्त्रींचं वाचन कसं असतं पहा. आता तुम्ही लक्षात घेतलं असेल मी कसं वाचन केलं. किन्नो राज्येन गोविंद म्हणजे न ला न जोडून म्हटलं, आणि पुढं काय म्हणलं, किं भोगैर इथं म म्हटलं. आता असं का, लिखांतर इथं गीतेत सारखंच आहे. तर गीता लोकांना अवघड जाऊ नयेत म्हणून त्यांनी काय केलं, इथं संधी केली नाही. किम नो इथं संधी केली नाही. संधी केली तर किन्नो झालं असं, डबल नो. परंतु ती संधी त्यांनी केली नाही की गीता अवघड वाटून तुम्ही वाचणारच नाहीत, म्हणून त्यांनी थोडंसं नॉर्मल केलं मुळात. तर त्याचं असं आहे, अनुस्वाराचे मुळातच उच्चार जे असतात ते वर्गीय व्यंजनाप्रमाणे 5 उच्चार आहेत, आणि वर्गीय इतर व्यंजनामध्ये 3 उच्चार आहेत पहा अनुस्वाराचे. आणि म्हणून हा असा उच्चारण्याचा प्रकार होतो की वर्गीय व्यंजनामध्ये क वर्ग जर समोर असेल तर ते ड मध्ये टिपका देतात, तसा उच्चार करायचा असतो. कंगन म्हणजे कमगन असं नाही म्हणायचं, कंगन. आणि म्हणून संस्कृतमध्ये लिहिताना सुद्धा त्याचप्रमाणे तो ङ काढतात आणि खाली ग करतात. परंतु पुढे जर समजा च वर्ग असेल तर जसं किंच किंवा कांचन, इथं कामचन असं नाही म्हणणार, कांचन इ आला तिथं. किंवा ट वर्ग आला तर जसं कंटक, इथं बाणाचा न आला. हा वास्तविक तो अनुस्वार आहे, कमटक म्हणायला पाहिजे होतं, नाही कंटक म्हणतात. तसंच समजा नळा जर पुढं त वर्ग येत असेल तर कांत, नळाचा न, कांता नाही का. आणि प वर्ग असेल तर म, इथं भ आलेला आहे पुढं, किम भोग आहे म्हणून किम म्हटलं. आणि इथं त वर्ग आलेला आहे म्हणून इथं नळाचा न घेतला. प्रत्येक वर्गाला एक एक अनुनासिक असतं, त्या अनुनासिकाचा उच्चार अनुस्वारासारखा करायचा असतो. म्हणून हे 5 वर्गाचे 5 अनुनासिक. आणि राहिले आता वर्गीय इतर व्यंजन, म्हणजे मच्या पुढचे ये लव, त्यामध्ये 3 उच्चार असतात. यवल परे यवल वा असं पाणिनीचं सूत्र आहे की जर पुढं ये आला क्यों, अरे कीवर अनुस्वार होता, पर यू आलं क्यों म्हणजे अनुस्वार तो ये मध्ये बनला, त्यावर अर्धचंद्र दिले जात असते. किंवा किंवा वला व काढून त्याला अर्धचंद्र, किंवा कारण पुढं व आला, वर्गीय इतर व्यंजन आलं म्हणजे येव ल पणाचा श्रद्धा वाल्लभते, इथं न अनुस्वार ल आला तिथे. म्हणजे अशा प्रकारे हे 3 उच्चार वर्गीय इतर व्यंजनामध्ये. वास्तविक आता हे सर्व सामान्यासाठी आपला वेळ खर्च करणं बरोबर नाही, पण इथं सभेत बसलेले विद्वान संस्कृत शास्त्री बी आहेत, आणि म्हणून त्यासाठी मला हे थोडंसं उकलावं लागलं की असं का होतं, उच्चारात फरक का पडतात, ते असं का म्हणतात तसं का म्हणतात. आता याच्या उपर शेवटी प्रत्येकाची उच्चाराची पद्धती असते आणि ती समजून घ्यायची असते. भाषा फक्त पुढच्यापर्यंत विचार पोहोचवण्यासाठी असतो, परंतु त्यातलं नेमकेपणा लक्षात यावा म्हणून हे सांगावं असं वाटलं. तर तो अर्जुन काय म्हणतो, कृष्ण म्हणजे हे देवा, विजयम न कांक्षे, मला विजयाची इच्छाच नाही. नच राज्यम, मला राज्याची इच्छा नाही. सुखानीच, आणि सुखाची सुद्धा इच्छा नाही. गोविंद पहा, हे गोविंदा, गो म्हणजे इंद्रिय, त्यावर नियामक करणारा तो गोविंद. हे श्रीकृष्णा, न राज्य न किम, न म्हणजे आम्हाला, आम्हाला या राज्याविषयी काय करायचं, किम भोग आहे, आणि या भोगाविषयी तरी काय करायचं, जीवितेन किम, आणि जिवंत राहून तरी काय करायचं. म्हणजे हे सगळ्या भावंडाला मारून मला जर करायचं असेल तर मला राज्य नको, काहीच नको, मला काय करायचं भोग. ज्यांच्यासाठी, कारण वडील कोणासाठी संपत्ती मिळवतात, मुलासाठी, आणि मुलगाच जर तो नाहीये तर त्यावेळेस तो म्हणतो की मला काय करायचं. तसं आता याचं म्हणालं, जे ज्यांच्यासाठी संपत्ती करायची ते युद्धात पुढे उभे राहिलेत, प्राणा सोडून, प्राण त्याग करून, मग मी कोणासाठी करू, सोडून द्यायचं. कारण राज्य जर मिळालं तर सगळ्यांवर भोगावं लागेल ना, आणि हेच युद्धात उभे राहिलेत.